अण्णाभाऊ साठे हे एक असं नाव आहे ज्यांनी आपल्या लेखणीने अनेकांच्या रक्तात स्फूर्ती जागृत करण्याचं काम केले। तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या गीतांनी या चळवळीला आगीचं स्वरूप प्राप्त केले। खऱ्या अर्थाने वंचिताचा आवाज समाजात पोहोचवण्याचं काम केले। जगातील अनेक देशांमध्ये त्यांचं साहित्य वाचलं जातंय आणि प्रकाशितही केलं जातं। पृथ्वी हे शेष नागाच्या डोक्यावर नाही तर कामगारांच्या तळहातावर असल्याचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते। त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो आहोत असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक असं नाव आहे की ज्याने आपल्या लेखणीनं अनेकांच्या रक्तामध्ये स्फुल्लिंग जागृत केलं। जगातल्या अनेक देशांमध्ये ज्यांचं साहित्य वाचलं जातं, प्रकाशित केलं जातं। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपल्या गीतांनी या चळवळीला एका आगीचं स्वरूप करून दिलं आणि खऱ्या अर्थानं वंचितांचा आवाज हा समाजामध्ये पोचवण्याचं काम हे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी केलं। पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर नाही तर ती कामगाराच्या तळहातावर आहे अशा प्रकारचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे। आणि निश्चितपणे वंचितांच्या विकासाचा जो मार्ग त्यांनी दाखवलेला आहे त्यावर चालण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारचा संकल्प देखील आज पुन्हा एकदा आम्ही करतो। महाराष्ट्राला नवीन कृषी मंत्री गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला तालुक्यातील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक शामराव देशमुख वय 53 वर्ष राहणारा कोहरमारा याने विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाईन क्रमांक 1098 वरती करण्यात आली। त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असता सदर शिक्षकाने वर्ष 2023 ते 2025 या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी आरोपी शिक्षक विरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केल्या। चौकशी आरोपीचं कृत्य स्पष्ट झाल्याने 28 जुलैला डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। तर शाळेतील मुख्याध्यापक सुरेश झोडे यांनी संस्थाचालक रामकुमार गजभिये यांना हे प्रकरण माहीत असताना सुद्धा त्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनांक 8/7/25 रोजी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे कुमारी पूजा डोंगरे समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन यांच्या फिर्यादीवरून कोहळीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे शिक्षकाकडून मुलांवर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार संबंधाने गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्यानंतर तात्काळ लगेच दिनांक 19/7/25 रोजी आरोपी शिक्षक शामराव देशमुख याला अटक करण्यात आली होती। त्यानंतर या गुन्ह्यात दिनांक 24/7/2025 रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाढ करण्यात आली असून त्यामध्ये 2 आरोपींची वाढ करण्यात आली आहे। आरोपीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि शाळेचे संस्थापक रामकुमार गजभिये या 2 आरोपींची वाढ करण्यात आलेली आहे। पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील साहेब करीत आहेत। गोंदियाच्या कवडीटोला ते मोहाडी या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून शालेय विद्यार्थ्यांना या खड्डेमय प्रवासाने प्रवास करावा लागत आहे। गेल्या अनेक दिवसापासून रस्ता बनवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते, मात्र अद्यापपर्यंत मार्ग न बनल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो। या त्रासामुळे लवकरात लवकर हा रस्ता बनवून देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा केली। मला म्हणजे दर दिवस म्हणजे खूप खडतड असते आणि त्यामध्ये म्हटलं तर बस सुद्धा जाते शाळेची, आम्हाला कडेला राहायला सुद्धा जमत नाही याच्यामुळे
आणि मग कसं असते, लहान मुलं असतं ते ह्या रोडाने पूर्ण ते दमेजून जातात आणि जायला पण खूप प्रॉब्लेम होते. आणि हे दगड असल्यामुळे सायकलसुद्धा फिसलतात आणि हे सगळे रेती वगैरे पडलेली आहे, त्यामुळे सुद्धा सायकलीनं जाणंसुद्धा अडचण म्हणजे खूप भासते आम्हाला. आणि म्हणजे तिथपर्यंत जातपर्यंत आम्ही पूर्ण दमेजून जातो आणि आमची सायकलसुद्धा 2 दिवसात म्हणजे सुधरवलं तरीसुद्धा खराब होते. आमची सायकल चेनसुद्धा पडते आणि पंक्चरसुद्धा होते. माझी मागणी एवढीच आहे की आमचा रोड व्यवस्थित सुधरवून द्यायला हवं, नवीन बनायला हवं आमचा वेळ म्हणजे रोड, आणि आम्हाला जायला चांगला मार्ग मिळायला हवा. शासन म्हणजे शिक्षणासाठी खूप खर्च करते, पण रोडच आमच्यासाठी मात्र चांगला नाही आहे, तर आम्ही शिक्षणच कसे घेणार. ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2000 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार, दरगाह आदी परिसरातील एकूण 65 धार्मिक स्थळावरील भोंगे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हटवण्यात आले. ही मोहीम आमगाव पोलिसांनी राबवली. तर ध्वनी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सार्वजनिक आणि धार्मिक स्थळावरील भोंगे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून परस्पर सहमतीने हा उपक्रम राबवलाय. 65 जाग्यावरचे भोंगे हे उतरवण्यात पोलीस विभागाला यश आले असून सामंजस्याने पोलीस विभागाने हे कार्य केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या धार्मिक स्थळावरील भोंगे हे उतरवण्याकरिता पोलीस प्रशासन आमगाव यांच्या वतीने जनसामान्यास त्याचप्रमाणे धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनानुसार धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांनी भरघोस प्रतिसाद देऊन पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील धार्मिक स्थळावरील एकूण 65 भोंगे काढून घेतलेले आहेत. या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषणासाठी आळा बसू शकतो. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक गोरख भांबरे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आमगाव आणि पोलीस स्टेशन आमगाव हद्दीत येणारे पोलीस पाटील यांनी मिळून केलेली आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सध्या ड्रायफ्रुट्सला मोठी मागणी असून तब्बल 200 रुपयाच्या फरकाने किमतीमध्ये वाढ झाली असून बदाम, काजू, खजूर, मनुके यासह विविध ड्रायफ्रुट्सची 600 ते 1200 रुपयापर्यंत विक्री होत आहे. तसेच गणपती आणि दिवाळीपर्यंत हे दर असेच राहणार असल्याची व्यापाऱ्यांना म्हटलं आहे. देखो बदाम का है 800 रुपये स्टार्टिंग है, 840 से 1050 तक है, और काजू का है 840 से 880 से 1200 तक है. बाद में ये पिस्ता है, उसका 1400 है, 1800 है, 2000 है, अलग अलग. क्या चेंजेस आए अभी तक? रेट बढ़े या अभी बढ़ा है रेट, हर चीज. ये देखो किशमिश है और अखरोट है, बादाम है, सब बढ़ा है. किस वजह से बढ़े? वो गणपति नहीं, वो गणपति की वजह से नहीं बढ़ता है. ऐसे अभी क्या है, ऊपर से आता नहीं है, इसके लिए बढ़ता है. पकता नहीं है, क्या मालूम. पहले में और अभी में क्या फर्क होगा? बहुत फर्क है, 200 रुपये का फर्क है केजी के ऊपर. अभी बढ़ेंगे या कम होंगे? हाँ, अभी वही रहेगा, अभी बढ़ गया वही रहेगा, कम नहीं होगा. हाँ, गणपति तक, दिवाली तक. आपका नाम? मेरा नाम है केतन जैसा गजोरा. धारावीचे पुनर्वसन मुलुंडमध्येच होणार आहे, तर हे निश्चित झाल्यानंतर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने मुलुंड बंदची हाक देत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन होत असून मुलुंड बंदचे लावलेले बॅनर प्रशासनाने हटवले आहेत, मात्र काँग्रेस उपोषणावर ठाम आहे. महाविकास आघाडीच्या या मुलुंड बंदला मुलुंडकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला असून काही ठिकाणी दुकाने बंद तर स्टेशन परिसरात दुकाने चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकही धारावी रहिवासी मुलुंडमध्ये स्थलांतरित होणार नाही. क्या हुआ तेरा वादा असे बॅनर उपोषण स्थळी लावण्यात आले आहेत. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक झालं. मुख्यमंत्री स्वतः आणि याचे विद्यमान आमदारांनी मुलुंडकरांना हे वचन दिलं होतं की एकही धारावीचे लोक इथे पाठवणार नाही. निवडणूक झाल्यानंतर आता जिंकलेला आहे, मुख्यमंत्रीचा शपथ झाला आणि आता मास्टर प्लॅन अदानीच्या बाहेर पडलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की 3 लाख लोक
जे अपात्र आहेत त्यांना हे लोक मुलुंडमध्ये ट्रान्सफर करत आहे. हे मुलुंडचे जे ऑक्ट्राय नाकाचे 18 एकर जमीन असेल, त्याच्याबरोबर डम्पिंग ग्राउंडचे जे 57 एकर्स आहे, त्याबरोबर जे खाडीचे आपले सॉल्ट पॅनचे जे जमीन आहे हे 155 एकर, हे सगळं मध्ये अदानी ग्रुपला तुम्ही देणार आहे, फुकट देणार आहे. आणि जे म्हणून आम्ही MBAचे लोकांनी लिहिले इथे क्या हुआ तेरा वादा, हे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की जे वादा तुम्ही मुलुंडकरांना केलं होतं त्याचं काय झालं. आणि आता तुम्ही हे मुलुंडचे तुम्ही अवस्था बघा, इथे 2 लाख लोक राहतात, आणखी ॲडिशनल 3 लाख लोकांना तुम्ही ते पाठवणार आहे. म्हणून आम्ही याच्या विरोधात आज MBA तर्फे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे. मुलुंड बंदचं आम्ही दिलेलं आहे. मुलुंडचे सगळं दुकानदारांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही जर धारावी प्रकल्पाच्या विरोध आहे तर तुम्ही बंद ठेवा. आणि मला खूप प्रतिसाद देत आहे लोक, 1-2 दुकान चालू असेल, पण आम्ही हे काँग्रेसचे तुम्हाला माहीत आहे लाक्षणिक उपोषणांनी बंद आहे. म्हणून आम्ही कोणाला जबरीने काय करत नाही. आम्ही लोकांना सांगितलं आहे तुमच्या इच्छात असेल, मनात असेल तर तुम्ही बंद ठेवा. नांदणीतील माधुरी हत्तीनीला वनतारा उद्यानामध्ये हलवण्याच्या निषेधार्थ मिरजमध्ये सकल जैन समाजाकडून रिलायन्स कंपनीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून मिरज येथील महाराणा प्रताप चौक ते जैन समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी रिलायन्सचे पोस्टर फाडून त्यास जोडे मारून अंबानीच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच माधुरी हत्तीनीला पुन्हा जिनसेन मठात परत पाठवण्यासाठी न्यायालयात लढू असा इशाराही दिला आहे. या आंदोलनात मिरज येथून मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते. तर जैन समाजाच्या वतीने असा ठराव करण्यात आलाय की आता रिलायन्स कंपनीची कोणतीही वस्तू खरेदी केली जाणार नाही. अंबानी समूहावर सामाजिक दृष्ट्या दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा दिसून येते. आजारी असल्यामुळे त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं की तो तिथं बेड रेस्ट घेण्यासाठी, त्यामुळे आमच्याकडे मौत नसल्यामुळे राजू शेट्टींनी की गडचिरोलीला सांगितलं की तोपर्यंत तुम्ही हत्ती ठेवा, आम्हाला मौत मिळूच तोपर्यंत. त्यावेळेस कोण तिथे एंट्री मारली नाही. आजच पेटा कसं एंट्री मारते आम्हाला याचं म्हणणं आहे. पेटा आज कसं येतोय, हे अंबानीचे कोणतर आहेत, यांना काहीतरी मिळतंय, त्यामुळे तिथं पेटा एंट्री मारते. आणि हे पेटाने आम्हाला शिकवायचं नाही जैन समाजाला की तुम्ही हत्ती पाणीप्रेम काय असते ते आम्ही देशामध्ये 14,000 गोशाळा चालवतो. 16,000 जैन समाज, 16,000 पैकी. आणि मी फक्त जैन समाज म्हणणार नाही, आज गुजरातला काय काय केलंय बघा. आज हत्ती जैन समाजाचा जातोय असा विषय नाही. एक मराठी महाराष्ट्रात मराठी माणसानं म्हणणं की नाही, गुजरातला आज काय काय चाललंय त्या एक मराठी म्हणून सगळ्यांनी हात उचलला पाहिजे. आणि आज रिलायन्स अंबानीचा पूर्ण निषेध केला पाहिजे आणि एक प्रॉडक्ट वापरला नाही पाहिजे, एवढं आमची. जालना शहरात मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मुजाहिदीन चौक येथे एका तरुणावर दुचाकी स्वार असलेल्या 2 अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना घडली असून गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासच्या रहिवाशांनी तात्काळ चौकात धाव घेतली असता त्या ठिकाणी अकबर खा बाबर खा हा जखमी अवस्थेत असल्याचं आढळून आले. त्याला नागरिकांनी तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत गोळीबार करणाऱ्या 2 अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं विरोधात गुन्हा दाखल केला असून हा गोळीबार कोणी आणि का केला असावा याचा शोध सध्या पोलीस घेत आहे. काल म्हणजे आज रात्री पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास मुजाहिद चौक या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली. अकबर खान बाबर खान म्हणून तिथे एक रहिवासी आहेत, त्यांच्यावर अज्ञात इसमांनी काळ्या रंगाच्या शिजेड गाडीवरनं येऊन फायरिंग केलेली आहे. एकच राऊंड फायर झालेला आहे. फायरिंगचा आवाज ऐकून त्यांचे मामा त्या ठिकाणी पोहोचते. जमाव जमला, त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे आणि वाजिद खान यांच्या फिर्यादीवरून आपल्याचा गुन्हा दाखल आहे. 109 भारतीय न्याय संहितेनुसार हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे. सदर ठिकाणी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे. पोलीस निरीक्षक यांनी पण भेट दिलेली आहे रात्रीच आणि तेव्हापासूनच आपली तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अपर पोलीस अधीक्षक यांनी पण भेट दिलेली आहे. आपण पोलीस स्टेशनची 2 पथकं आणि स्थानिक गुन्हे शाखेचे 1 पथक अशी 3 पथकं आरोपीच्या शोधाकरिता रवाना केलेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आणि लवकरात लवकर यामध्ये आरोपींना अटक करू. गोळीबार करणारे किती लोक होते आणि गुन्हा किती लोकांवर दाखल झाले? गोळीबार करणारे 2च लोक होते त्यांच्या माहितीप्रमाणे. अज्ञात लोक आहेत. अज्ञात 2 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे
आणि आमच्या 3 टीम ज्या स्थापन केलेल्या आहेत त्या सर्व अँगलनी तपास करत आहेत आणि लवकरात लवकर आपण त्यातले आरोपी निष्पन्न करणार आहोत. चोपडा शहरातील गुंजरअळी भागात शंकर राजपूत यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या दशमाता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्री महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येत असून या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेला दशमाता पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पालखी सोहळ्यात महिलांसोबतच पुरुष तसेच तृतीयपंथीयांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. ढोल ताशांच्या गजरात जयघोष करीत तृतीयपंथीयांनी ठेका धरत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला असून शहरातून पालखी वाजत गाजत नेण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते. हे नवरात्र महोत्सवाचे 9 दिवस संपूर्ण परिसरात भक्तिभाव, आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं, असं खानदेशातील लोकप्रिय कलाकार रॉकी राजपूत यांनी सांगितले. खानदेशी कलावंत रॉकी राजपूत. आता नुकतंच आपण बघितलं आई दशामाताचं मंदिर आमच्या घरात आहे. तर दरवर्षी सालाबादाप्रमाणे आपल्या मंदिरातून आई दशामाताची पालखी पूर्ण गावभर त्याची मिरवणूक निघत असते. तर आता हे वर्ष आहे 16वं वर्ष. अशीच दरवर्षी खूप भक्तगण इथे येत असतात. त्यात मुख्यतः तृतीयपंथी जे गावातले वेगवेगळ्या समाजातले ते भक्तगण येत असतात आणि एक चांगला आईचा हा नवरात्र उत्सव असतो दरवर्षी. तसेच आई दशामाता पूर्ण शहराचा, या देशाचा, या जगाचं कल्याण करू, देशावरती येणारे संकट हे आई माताने हरून घ्यायला पाहिजे, अशीच माझी आई माताला प्रार्थना करते. उल्हासनगर कॅम्प 3 मधील सी ब्लॉक परिसरात गुरुवारी रात्री 11 वाजता एक धक्कादायक घटना घडली. शिव जगदंबा अपार्टमेंट या 5 मजली जुनाट इमारतीच्या मागचा भाग अचानक कोसळला, तर इमारतीचा भाग छतापासून थेट ग्राउंड फ्लोअरपर्यंत जमीनदोस्त झाला आणि त्याचा मलबा शेजारील घरावर कोसळला. या इमारतीमध्ये एकूण 29 फ्लॅट्स आणि 2 दुकाने होती. तर महानगरपालिकेने ही इमारत याआधीच धोकादायक घोषित करून सील केली होती, मात्र ती अद्याप पाडण्यात आलेली नव्हती. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्य सुरू केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र शेजारील घराचे छप्पर, भिंती आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर वेळेवर ही इमारत पाडली असती तर आज आमचं नुकसान टळलं असतं, असं नागरिकांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर शहरातील अन्य धोकादायक इमारतीचा पुन्हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तर प्रशासनाने आता तरी जागं व्हावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मेरा नाम नसरुद्दीन चौधरी है. मैं यहाँ इसके पड़ोस की बिल्डिंग में मीरा मेंशन कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में रहता हूँ. जस्ट अभी आधा घंटा पहले ये जो बाजू की बिल्डिंग हमारी शिव जगदम्बा, इसका स्लैब और पूरा हिस्सा आप जैसे देखेंगे यहाँ वीडियो में, छत टेरेस से लेके 5वें फ्लोर से लेके ग्राउंड फ्लोर तक पूरा गिर गया, जिसमें इसका बालकनी और एक बेडरूम का हिस्सा था जो गिरकर आप देखेंगे यहाँ पे बाजू में जो एक खान साहब रहते थे भंगार वाले, उनकी बालकनी और उनकी छत पे गिरा है. इसमें अभी देखा जाएगा प्रेजेंट दौर पे कोई ऐसी जान हानि नहीं हुई. तो इस बारे में महापालिका ने कुछ यहाँ पर नोटिस वगैरह बिल्डिंग को दी थी? जी, इस बिल्डिंग को पहले से महानगर पालिका के द्वारा नोटिस दी गई है. ये हम बाजू की बिल्डिंग में रहते हैं, मैं इस बिल्डिंग का सेक्रेटरी हूँ. हमने बार बार बाजू के बिल्डिंग के जो सेक्रेटरी है शिव जगदम्बा के गुप्ता जी, उनको अवेयर किया था. लास्ट 15 दिन पहले भी कॉल किया था कि आपकी बिल्डिंग में असामाजिक तत्व भी कुछ रहते हैं, ज़रा आप ध्यान दीजिए, ये तकलीफ़ दे सकती है. लेकिन उन्होंने बोला ठीक है, हम देखेंगे. अभी 20 तारीख की मतलब 10 दिन पहले भी महानगर पालिका ने एक बोर्ड लगाया था, लेकिन बोर्ड लगा के उनका काम नहीं हुआ. उन्होंने इसको तोड़ा नहीं. इसमें महानगर पालिका की हम समझते हैं गलती है, ये चूक हुई महानगर पालिका के द्वारा. अभी कोई अधिकारी से बात हुई महानगर पालिका के आपकी? जी, हमने जैसे ही मौके पे, सबसे पहले मैं ऊपर ही मौजूद हूँ क्योंकि मेरा घर 4थे फ्लोर पे था. सबसे पहला कॉल हमने जो अपना इसके रेस्टोरेंट सगड़े साहब है उनको किया गया और गणेश सिंपी साहब से हमारी बात हुई. सर ने फिर हमको यहाँ पे तुरंत ही यहाँ पे जो अग्निशामक दल के कर्मचारी उनको यहाँ पे भेजा गया. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.